अस्वल आणि गवारेड्यांसारख्या वन्य प्राण्यांच्या मधोमध हे लोक कसे राहतात जाणून घेऊया थेट त्यांच्याकडूनच. किती किती घर आहे तिकडं? इथं पहिली होती 5 घरं होती, आता 2-3च घरं आहेत. मग ती बाकीचे लोक मग कुठे गेले? ते खाली गेले होते, जमीन घेऊन खाली गेले होते. आणि तुम्ही कधीपासून राहताय म्हणजे इकडे? आम्हाला आता झाली 1 पिढी झाली. एक पिढी झाली. हो. म्हणजे त्याच्या आधी तुम्ही इथं नव्हतात, मग नंतर आलात तुम्ही. नंतर माझा जन्म इथे येऊन झाला. तुमचा जन्म इथे झाला. बरं. गुरं पण आहेत तुमची? हो, घरं होते, आता इथले आता सगळ्यांनी विकले ना आजूबाजूच्या. बरोबर. आम्ही विकले. बरं. आणि मग तुम्ही उत्पन्नाचं साधन काय, म्हणजे काय चरितार चालवण्यासाठी काय करता? आता मोलमजुरी काय ती मग ते कुठं जावं लागतं त्यासाठी? केरमध्ये. केरमध्ये. आणि वन्य प्राण्यांचं काय? सगळ्यांनी आहे. काय काय येतं तरी आजूबाजूला दिसतं? रात्री बित्री काय आवाज येतो? अस्वल आहे, कंटिन्यू आहे. अस्वल continue. वाघ आहे, बिबट्या आहे. वाघ पण आहे. बिबट्या. अन्नधान्य कुठून आणायचं आता किंवा आपण मोलमजुरी करून त्याच्यात आणतो. नाही पण आणायचं कुठून आणायचं? केरमधून. केरमधूनच आणायचं. बेडशीट. काय झालं, काय अचानक कोण आजारी पडलं तर तर टू व्हीलर घेऊन जायचं कुठं? बेडशीला. बेडशीला.